नमस्कार. आज 18 मार्च 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यासोबतच आपण आज 17 मार्च 2026 वृत्तपत्र पण पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. पहिली बातमी, पाकिस्तानचा काबूलवर हल्ला, रुग्णालयाला लक्ष्य केल्याने 400 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा. भारताकडून पाकिस्तानचा तीव्र निषेध. शेजारील देशांमध्ये इस्लाम द्वेषाच्या काल्पनिक कथा रचल्याबद्दल आणि रमजान महिन्यामध्ये अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल संयुक्त राष्ट्रीय महासभेत पाकिस्तानचा भारताने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलेला आहे. त्यानंतर पाकिस्तान वर्सेस अफगाणिस्तान या दोघांमध्ये नेमकी ठिणगी का पेटली, ओके, किंवा यांचं दोघांचं भांडण काय आहे नेमकं, हे पाहून घेण्यासाठी ना तुम्ही प्लीज माझं प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता. यामध्ये मी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि तालिबान यासोबतच USA याबद्दल मी सविस्तर चर्चा केली आहे. तर प्लीज तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, हा व्हिडिओ इथं स्किप करून तुम्ही तो व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला नक्कीच जो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यामध्ये जो इश्यू आहे ना ते नक्कीच समजून येईल तुम्हाला. ओके, व इंटरनॅशनल रिलेशन किंवा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी पण ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर प्लीज तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ माझा पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे आंबा काजू बागायतदारांना मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, गुढीपाडव्याला हापूसची गुढी कमीच. ओके, पहा, सध्याला मिडल ईस्टमध्ये जो शेतमाल आहे आपला तो जाऊ शकत नाही आहे. त्यानिमित्ताने कोल्ड स्टोरेज प्रोव्हाइड करून देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे व ही आपल्यासाठी चांगली न्यूज आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, RTE प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ, अंतराची कोणतीही अट नाही. ओके, पहा, बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल झाल्यानंतर राईट टू एज्युकेशन अंतर्गत जे 1 किलोमीटरची अट ठेवण्यात आली होती ना त्याला बंद करून आता अटीच्या म्हणजे विना अटीच्या अनुसार तुम्हाला ॲडमिशन तिथं देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना पण प्रवेश निश्चित तिथं होऊ शकतो. ओके, व ही आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज आहे. पहा, व राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा जो कायदा आहे याबद्दल पण आपण याच्यापूर्वीच सविस्तररित्या चर्चा केली होती. डेली करंट अफेअर्सची जी PDF आहे तर त्या PDF मध्ये मी ऑलरेडी हे सर्व काही दिलेलं आहे. तर प्लीज ही PDF आपण टेलिग्रामवरून ॲक्सेस करू शकता. तर इथं राईट टू एज्युकेशन कायदा यामध्ये सर्व काही दिलेले आहेत पॉईंट. ओके, त्याच्यानंतर आपण म्हणजे हे पण प्रिव्हियस बातमी होती. पहा, म्हणजे अगदीच जरी एक दिवस सुट्टी गेली पहा आपली तरी जास्त काही बातम्या आपल्याला सुटल्या नाहीत. त्यामुळे निश्चिंत राहा, एकही बातमी मी सुटू देणार नाही आहे. पुढे चला, मृत कामगारांच्या नावे लाखो रुपये उकळणारे बीड प्रारूप. आता अगदीच पहा, याची चौकशी केली जाणार आहे. मग पाहूयात आपण यामधून काय सत्य बाहेर येईल. त्याच्यानंतर आणखीन एक घोटाळा काल झाल्याचा विधानसभेमध्ये सांगण्यात आलं. ही बातमी पहा, शालेय पोषण आहार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, वाटाण्याची 130 रुपये किलोनी खरेदी करण्याचं आलेला आहे. मग अगदीच ही योजना महत्त्वाची आहे आपल्यासाठी, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना. ओके, याच्या अनुसार जे शालेय पोषण आहार दिलं जातं त्यामध्ये पहा 30 रुपयांना जो मिळणारा वाटाणा असतो ते 130 रुपयांनी त्यांनी धांदली तिथं केलेली आहे. विधानसभेत याची माहिती देण्यात आली व तेव्हा सचिवामार्फत याची चौकशी केली जाणार आहे. आता ही थोडंसं निगेटिव्ह इन सेन्स न्यूज आहे त्यामुळे मी याला डिटेल विश्लेषण करत नाही आहे. परंतु प्रधानमंत्री पोषण शक्ती जे योजना आहे याचं बॅकवर्ड लिंकेजेस नक्की आहे. तर प्लीज ती योजना तुम्ही थोडंसं पाहून घेऊ शकता. बाकी पहा, मी प्रिलिम्ससाठी ना अगदीच एकत्रित करून योजना वगैरे घेणार आहे. त्यामुळे मी या योजनेचं सध्याला प्रारूप थोडंसं थांबवलेलं आहे. पण अगदीच प्रिलिम्ससाठी आपण याबद्दल योजनेचं नक्की पाहणार आहोत. त्यानंतर अगदीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता UPSC 2026चं किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा UPSC 2026 किती विद्यार्थी सध्याला देणार आहेत. ओके, बाकी MPSC 2026 अगदी तुमची तयारी कशा पद्धतीने चालू आहे. त्यानंतर मेन्ससाठी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट न्यूज पहा, कोळसा केरोसिनचा पर्याय, LPG पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक उपाययोजना, सरकारची ग्वाही. आता पहा, ही न्यूज कालच्या पण वृत्तपत्रामध्ये आलेली होती की केरोसिन जे आहेत ना, जे केरोसिन आहे ज्याला आपण रॉकेल म्हणतो ते रॉकेल डायरेक्टली पेट्रोल पंपावर ती विकण्यासाठी आम्ही ठेवणार आहोत असं छगन भुजबळ यांनी काल म्हटलेलं होतं. मग त्याच धर्तीवर पहा त्यांनी आता पुढे जात म्हटलेले आहेत की आपण काय करणार आहोत, दक्षता पथकांची स्थापना केलेली आहे. ओके, व दक्षता पथकं काय करणार आहेत तर अगदीच पहा, जिथं जिथं साठेबाजी वगैरे केली जात आहे त्यावरती तिथं चाप टाकली जाईल. यासोबतच जे गॅस सिलेंडरचा जो तुटवडा भासत आहे याला पण त्यांनी रेग्युलेट करण्याचं काम सध्याला चालू आहे. व अगदी हे दक्षता पथकांची जी स्थापना करण्यात आलेली आहे ते कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली आहे तर जिल्हाधिकारी यांच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आहे. त्यामुळे अगदीच पहा, IASचा रोल काय असतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर IAS म्हणजे अगदीच वर्साटाईल रोल आहे त्यांचा. म्हणजे फक्त तुम्ही एका बाटलीमध्ये बंद करू शकत नाही IASला किंवा फक्त यासाठीच हा व्यक्ती असतो तर नाही, विविध समित्या म्हणजे जवळपास 150पेक्षा जास्त समित्यांचा रोल त्याच्याकडे असतो. ओके, त्यामुळे नक्कीच तुम्ही जी तयारी करतात ती खूप मोठी तयारी आहे.
त्यामुळे स्वतःला नक्कीच तेवढं ठेवा पहा. कारण जेव्हा संघर्ष असतो त्यावेळेस क्लॅप म्हणजे तुमच्यासाठी टाळ्या वाजवणारं कोणी नसतं, पण ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेस नक्कीच टाळ्या वाजवतील. त्यासाठी थोडंसं तुम्ही स्वतःला प्रेरित करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, सरकारी कार्यालयांची वीज देयक प्रीपेड होणार आहे. आता राज्य शासनाचे आदेश 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस स्मार्ट मीटर्स बसवले जाणार होते त्यावेळेस अगदीच जे ग्राहक संघटना आहेत त्यांच्याकडून विरोध होत होता. विरोध का होत होता तर त्यांनी म्हणत होते की हे प्रीपेड बसवणं तुम्ही थांबवा. ओके, मग त्यामुळे पहा, प्रीपेड बसवणं महाराष्ट्र राज्य सरकारनं हा निर्णय मागे घेतला, किंवा महावितरण जे आहे त्यांनी पण प्रीपेड जे बिल आहे प्रीपेड स्मार्ट मीटरला बसवणं त्यांनी टाळलं. पण आता ते सध्याला कसं आहे आपलं, जर तुम्ही ग्राहक असाल तर ते पोस्टपेड आहे. ओके, म्हणजे वैयक्तिकरित्या आपल्यासाठी ते पोस्टपेड करण्यात आलं आहे. परंतु जे शासकीय कार्यालय आहेत ना ते तिथे प्रीपेड होणार आहे. आता प्रीपेड झाल्यानंतर काय होणार आणि पोस्टपेडमध्ये काय अंतर असतं पहा. तुम्ही ज्यावेळेस रिचार्ज करता, आता अगदीच पहा, तुम्ही मोबाईलचं रिचार्ज तुम्ही किंवा मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आहे तुमचं ते कसं असतं, प्रीपेड असतं. खास करून जास्त विद्यार्थ्यांचं आपल्याकडे काय प्रीपेड असतं पहा. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी 999 रुपयेचं रिचार्ज करताना त्याच्यानंतर 3 महिने तुम्हाला ते यूज करता येईल. ओके, व पोस्टपेड म्हणजे कसं, तर जे ब्रॉडबँड असतं किंवा वायफाय असतं पहा, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही वायफाय यूज करणार व त्याचं बिल जे असतं ते नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला 600 रुपये वगैरे तशा पद्धतीने तिथं बिल येतं. ओके, मग हे असतं काय, प्रीपेड म्हणजे काय, पहिल्यांदा रिचार्ज करा त्याच्यानंतर तुम्ही त्याचा वापर करा. व पोस्टपेड म्हणजे पहिल्यांदा वापर करा त्याच्यानंतर तुम्ही त्याचं बिल भरा. अगदी हे पोस्टपेड सर्वसामान्य नागरिकांसाठी पोस्टपेड सुविधा ठेवण्यात आली आहे स्मार्ट मीटरची. पण प्रीपेड जी सुविधा आहे ती सरकारी कार्यालयांमध्ये लागू करण्यात येत आहे. का असं करत आहेत तर पहा, याच्यापूर्वीचा जर तुम्ही इतिहास पाहिला सरकारी कार्यालयांचा तर त्यांची जी बिल पेंडन्सी आहे ती भरलीच जात नाही. लाईटची जी सुविधा आहे त्याचा परिपूर्ण तिथं लाभ तिथं घेण्यात येतो. मग याच कारणासाठी पहा, जे बिल पेंडन्सी आहे त्यानंतर महावितरणवरती जो ताण येत आहे त्याला बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे की जेवढे सरकारी कार्यालय आहेत त्यामध्ये अगदीच ग्रामपंचायत पण येणार आहे. मग ती जेवढे सरकारी कार्यालय आहेत त्यामध्ये आता प्रीपेड वीज बिल असेल. ओके, म्हणजे पहिल्यांदा प्रीपेड रिचार्ज करायचं, स्मार्ट मीटरचा तुम्ही पहिल्यांदा रिचार्ज करा त्याच्यानंतरच सरकारी कार्यालयात तिथं वीज वापरा. मग आता पहा, ही जी सिस्टीम आहे ती सरकारी कार्यालयामध्ये यशस्वी जर झाली तर अगदीच पहा ती सामान्य नागरिकांवरती पण येऊ शकते. हा एक महत्त्वाचा इथं निर्णय आहे. व ही सध्याला अगदीच बॉम्बे हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल आहे. यासाठी थोडंसं आपल्यासाठी थांबणं गरजेचं आहे. ओके, यामध्ये आपण डीपली जाण्याची आवश्यकता सध्याला दिसत नाही. फक्त एवढं लक्षात घ्या की असं काहीतरी घडामोडी होत आहे. म्हणजेच काय, ही न्यूज इन प्रोसेस आहे, तुम्हाला माहिती असावं. म्हणजे पहा, आता अगदीच 2-3 महिन्यांनी जर तुमची एक्झाम असेल व त्यावेळेस जर बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय असेल तर तुम्हाला हे थोडंसं लगेच लक्षात येईल, किंवा मागं काहीतरी न्यूज चालू होती व परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की सध्याला महाराष्ट्र शासनाचं जे महावितरणमार्फत जी वीज निर्मिती केली जात आहे त्याचं जे वितरण आहे ते सरकारी कार्यालयांसाठी प्रीपेड आहे की पोस्टपेड आहे, तर तो ऑप्शन असेल प्रीपेड पहा. ओके, त्यामुळे हा पॉईंट प्लीज तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, मुख्यमंत्री महाफंडद्वारे 5 लाख तरुणांना अर्थसहाय्य. याच्यापूर्वी पहा, लाडका भाऊ योजना तुम्ही आठवू शकता. त्या योजनेनुसार इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते 10,000 रुपयांची त्यांनी तरतूद केली होती. 10,000 रुपये अशा पद्धतीने 11 महिन्यांसाठी त्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. बरोबर आहे. मग ती आता याच्या पुढे जाऊन पहा, मुख्यमंत्री महाफंडद्वारे 5 लाख तरुणांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. आता हे अर्थसहाय्य कशासाठी पहा, तर राज्यातील तरुण पिढीला ना आर्थिक स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून मुख्यमंत्री महाफंड फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन ही विशेष योजना राज्य सरकार सुरू करत आहे. ओके, त्यानंतर मुख्यमंत्री महाफंड योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो आहे महाराष्ट्र राज्य. ओके, कधीपासून सुरू होईल? 1 एप्रिल 2026 पासून. डन. त्याच्यानंतर पहा, यामध्ये 50% व्याजदरामध्ये सवलत दिली जाणार आहे. म्हणजे 50% तुम्ही भरायचं, 50% राज्य सरकार भरेल. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महाफंड या योजनेची 30 लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. यातून 50% व्याज सवलत ग्रामीण व शहरी भागातील भांडवलाची अडचणी दूर होईल. ओके, कारण पहा, आता अगदीच मला पण एखादी कोचिंग संस्थान जर टाकायचं म्हटलं तर मला पहिल्यांदा काय लागतं पहा, कॅपिटल लागतं. ओके, पण कॅपिटल जर माझ्याकडे नसेल तर काय, मी जातो बँकेकडे, पण बँक मला विदाऊट तारण काही लोन देणार आहे का? तर बिलकुल लोन देणार नाही. परंतु मुख्यमंत्री महाफंड याद्वारे पहा मला आर्थिक सहाय्य तिथं दिलं जाईल, जेणेकरून मी काय करू शकेल पहा, अगदी कॅपिटल निर्माण करू शकेल. व हे माझ्यावरती जे व्याज बँक आकारलं जाणार आहे, म्हणजे पहा मी जर 100 रुपये बँकेमधून कर्ज काढलं, ओके, मग ह्या 100 रुपयेवरती पहा मला किती व्याज, अगदीच 14 रुपये व्याज लागेल. बरोबर. मग ह्या 14 रुपयेचे 7 रुपये मी 7 रुपयेचे व्याज आहे ती मी भरायचं आणि 7 रुपये कोण भरणार? महाराष्ट्र राज्य सरकार भरणार. जेणेकरून अगदी 50% व्याजमध्ये मला काय मिळेल, जे 100 रुपये कर्ज आहे ते अगदी तशा पद्धतीने मिळू शकेल व मी कॅपिटल उभा करून अगदी
माझं जे बेरोजगारी आहे ती बेरोजगारी दूर करेल. हे या योजनेचं मूळ उद्देश आहे. ओके. बाकी पहा, यामध्ये AI आधारित चाचण्यांद्वारे 5 लाख तरुणांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 लाख नवोन्मेषांना 5 ते 10 लाख कर्जासाठी निवडणे, तंत्रज्ञान बँक समन्वय आणि इन्क्युबेशन यांची सांगड घातल्यामुळे महाराष्ट्रात 25,000 नवीन नोंदणीकृत स्टार्टअप मोठ्या प्रमाणावर शाश्वत रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. व पहा, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण मदत घेतला जाणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये रक्कम किती दिली जाईल? 5 ते 10 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. यासोबतच याचा परिणाम कुठं होईल तर स्टार्टअप जे आहेत ते स्टार्टअप आणखीन वाढण्यामध्ये मदत होईल. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे तर स्टार्टअप्स वाढतील. ओके. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. मेन्समध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अगदीच पहा, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये या योजनेचा तुम्ही तिथं दखल नक्की घेऊ शकता, कारण ही पॉझिटिव्ह योजना आहे. ओके. तर प्लीज आय होप तुम्हाला ही योजना नक्की समजली असेल. राज्यसेवेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुख्यमंत्री महाफंडी योजना कोणत्या राज्य सरकारची आहे तर महाराष्ट्र राज्य सरकार. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. पुढचं संपादकीय पेज पहा, मागासांची मोहक मरगळ. आता सर्वप्रथम भारत सरकारचे अभिनंदन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणाचा पुरेसा अनुभव घेतल्यानंतर आणि इराण इस्रायल युद्धात ते स्वतःचे कसे हसे करून घेत आहेत हे पाहिल्यानंतर भारत सरकारने अमेरिकेशी होत असलेला व्यापार करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. हे उत्तम झाले. याबद्दल भारत सरकारचं अगदीच अभिनंदन. व हीच न्यूज होती पहा कालची. फर्स्ट फ्रंट पेजवरती हेडलाईनच ही आहे, इंडिया टू साइन US डील ओनली आफ्टर क्लॅरिटी ऑन टॅरिफ रेट्स. ओके. आता पहा, मी याच्या पूर्वीपासून म्हणत आहे किंवा 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीचं तुम्ही वृत्तपत्र विश्लेषण माझं आठवू शकता. ओके. यामध्ये पण मी हाच पॉईंट ठेवला होता की डेव्हिल लिव्ज इन डिटेल्स. ओके. किंवा अगदी महिनाभर झाला आपण त्याचबद्दल बोलत होतो. ओके. पण पहा, ह्या सर्व न्यूजमधून किंवा अगदी जरी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 1 तास यामध्ये घातला होता तर त्याचा आता रिलेव्हन्स काय राहिला हाच प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे मी जे म्हणतो ना की न्यूज इन प्रोसेस आहे थोडंसं थांबा, न्यूज इन प्रोसेस आहे थोडंसं थांबा, त्याचं नेमकं कारण हेच असतं पहा. कारण प्रॉब्लेम काय होता, आपण न्यूज इन चर्चा करतो म्हणजे भरपूर ती चर्चा करतो, परंतु उद्या चालून जर ती न्यूजच बंद होणार असली व ते जर निगेटिव्ह सेन्समध्ये जर गेलं तर UPSC त्यावर प्रश्न विचारणार का तर बिलकुल नाही. म्हणजे अगदीच पहा, ते फेडेड टॉपिक होऊन जातं व UPSC निगेटिव्ह न्यूजमध्ये जात नाही जास्ती, तर अगदीच पहा पॉझिटिव्ह. कारण पहा, आपल्या देशामध्ये किंवा अगदी संपूर्ण जगभरामध्ये निगेटिव्ह भरपूर आहे, परंतु पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहिजे ना. व प्रिलिममध्ये किंवा UPSC IAS आपण कशासाठी बनवत आहोत तर सोल्युशन बेस्ड बाती करण्यासाठी. ओके. मग ते पहा, जो आपण टाईम एखाद्या फालतू न्यूजमध्ये जर दिला तर अगदीच पहा तो टाईम आपला येऊ शकत नाही, रिकवर होऊ शकत नाही. यामुळेच मी म्हणतो की पहा, न्यूज थोडंसं प्रोसेसमध्ये थोडंसं थांबा. कारण अगदी आता ही US आणि इंडियाची जी डील होणार होती ती आता रद्द बातल झाली. ओके. मग आता अगदीच त्याचं रिलेव्हन्स राहिलं का, म्हणजे पूर्वीचे जे टॅरिफ वगैरे लावले होते किंवा कृषी माल वगैरे त्यांनी भारतामध्ये त्यांनी एक्सपोर्ट करणार होते त्याचा आता रिलेव्हन्स राहिलं का तर बिलकुल राहिलं नाही ना. कारण भारत सरकारने ही डील मान्यच केली नाही. मग अगदीच पहा, UPSC यावरून प्रश्न काढेल का मग तर बिलकुल काढणार नाही ना. कारण ती डील होणार होती, फक्त होणार होती या बेसिसवर तसं म्हणू शकत नाही ना. इतिहासामध्ये तर तसं भरपूर दाखले देता येतात. मग इतिहास जर तर वर या गोष्टीवरती लिहिता येत नाही. अगदी तसंच आहे पहा, ही डील आता पूर्णतः स्क्रॅप झालेली आहे. युद्धामध्ये जर जात असाल ना तुम्ही तर ट्रस्ट युअर वेपन्स. ओके. म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या शस्त्रांवरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. अगदी तसंच आहे पहा, तुम्ही जर माझ्या न्यूज ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहत असाल ना तर प्लीज तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती. एकही बातमी म्हणजे माझा जो अनुभव राहिलेला आहे व अगदीच पुढे जर अशा पद्धतीने ती बातमी वगैरे येईल का यानुसार जर पाहिलं तर तेव्हाच समजतं व मी ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करत असतो. आता अगदीच इंडिया टू साइन US डील ओनली आफ्टर क्लॅरिटी ऑन टॅरिफ. आता हे का झालं तर सर्वांना माहिती आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प यांची तू मोहिमे तिथं तशा पद्धतीने झालेली आहे. त्यांनी अगदीच इराणला चांगला देश आहे अशा पद्धतीने चर्चा करत आहे. तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरचे जे व्हिडिओ पाहिलात तर ते डोनाल्ड ट्रम्पच आहेत का असा प्रश्नचिन्ह तिथं व्यक्त केला जात आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, त्यांनी नेटो देशांची पण मदत मागितली पण नेटो देशांनी पण त्यांना मदत नाकारलेली आहे. म्हणजे अगदीच हे थोडंसं हास्यास्पद आहे की एका महासत्तेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी विदाऊट प्लॅन न करता डायरेक्टली अटॅक करण्याचा प्रयत्न केला इराणवरती व इराणने त्यांना अगदीच स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे अगदी तोंड दापून बुक्याचा मार ज्या पद्धतीने आहे ना तसं हे USA झालेलं आहे. व इस्रायल पहा, इस्रायलना अगदीच याच्यापूर्वी पहा त्यांनी गाजाला शांत केलेलं आहे, तिथे हमास होतं या नजरेतून. त्याच्यानंतर लेबनानवरती त्यांचे हल्ले चालू झालेले आहेत. आता लेबनानवरती ते काय म्हणत आहेत की तिथं हेजबुल्ला काम करत आहे. ओके. म्हणजे अगदीच इस्रायलचा जो प्लॅन आहे ना तो इस्रायलला ग्रेट बनवणं तो त्यांचा कंटिन्यू चालूच आहे. पण यामध्ये पडला तो अमेरिका. ओके. ज्याचं काहीच तिथं गरजेचं कामच नव्हतं. इतिहासमधून खूप काही शिकणं गरजेचं असतं. जसं औरंगजेब महाराष्ट्रात आला पहा व अगदीच त्याचा अंत झाला. त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलात तर
औरंगजेबाचं जर विश्लेषण ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्याला डेक्कन अल्सर असं तुम्ही म्हणता. ओके, UPSCने यावरून पण प्रश्न विचारले आहेत. ओके, मिडिवल हिस्ट्रीमध्ये. कारण अगदी तो जर उत्तरेकडेच राहिला असता तर त्याला तेवढी इजा झाली नसती, पण ज्यावेळेस तो खाली आला, दक्षिणेत आल्यानंतर त्याला काही सुधारलंच नाही. पहा, डेक्कन अल्सर झाल्या पद्धतीने तो तिथंच गुंडाळून राहिला व मुघल साम्राज्य पण तिथं लयाला गेलं. ओके, व 1707 नंतर तर कोणता मुघल सम्राट तशा पद्धतीने राहिलाच नाही, दबदबाच त्यांचा राहिला नाही, जेणेकरून मुघल कारकीर्द तिथं संपुष्टात आली. ओके, मग ती तसंच आहे. पहा, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा इतिहास त्यांना सरता आला तरी माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहिलं आहे पहा व्हेनेझुएला नाही तर व्हिएतनाम. ओके, पहिल्यांदा ते व्हिएतनाममध्ये जाऊन मार खाऊन आले. ठीक आहे, मान्य केलं. मग त्याच्यानंतर परत ते गेले अफगाणिस्तानमध्ये पण पहा 20 वर्ष त्यांनी जवळपास घातली, तरी पण त्यांना तेवढ्या पद्धतीने यायची तेवढी अक्कल आली नाही असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. पहा, कारण अमेरिकेचा इतिहास आहे, जिथे जाईल तिथे मार खाऊन येतात ते, पण शिकले नाहीत. आता अगदीच इराणमध्ये गेलेले आहेत, इराणमध्ये पण तशाच पद्धतीने त्यांना परतावं लागत आहे. पण पहा, आता जे इराणने 3 शर्त ठेवलेली आहेत, ते 3 शर्त मान्य केल्यावरती पहा, जी महासत्तेचं जे ताज होता त्यांच्यावरती, तो महासत्तेचा ताज राहणार नाही. ओके, मग हे सर्व जर पॉईंट पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांना चांगली एक्झिट करता येत नाही आहे. जसं अफगाणिस्तानमध्ये ते एक्झिट करू शकले होते पहा, अगदी तशा पद्धतीने त्यांना एक्झिट इथं बेसिकली करता येत नाही आहे. हां, तिथे अगदीच ज्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये एक्झिट होणार होती पहा, त्यावेळेस ओमाननी वगैरे मदत केली होती त्यांना. व अगदीच पहा, भारत सरकारचा त्यावेळेस विरोध होता की बाबा तुम्ही डायरेक्टली असं जाऊ नकात. ओके, तसं जाऊ नकात, कारण तिथं तालिबान अद्याप ऑलरेडी आहे. परंतु त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही व डोनाल्ड ट्रम्प पहा त्यावेळेस नवखे होते. पण आता सध्याला जर पाहिला तर इस्रायल स्वतःचं काम करत आहे, परंतु USAला तिथं अडकून टाकलेलं आहे. त्यामुळे अगदीच पहा, डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धामध्ये पडलेच कशामुळे होते, हाच त्यांच्यासमोर एक नक्कीच प्रश्न तिथं निर्माण झालेला आहे. म्हणजे गरजच नव्हती त्यांना की या युद्धामध्ये पडायचं, पण अगदीच नरसंहारक जे नेत्यान्याहू आहेत यांना गरज होती का, तर इस्रायलला ग्रेट गेम बनवायचं होतं त्यांना. अगदीच पहा, त्यांना करणं अपेक्षित आहे, कारण सुप्रीम कोर्टाने 2022ला पूर्वीच त्यांच्या विरोधात निर्णय दिलेला आहे इस्रायलच्या. ओके, म्हणजे अगदी थोडंसं इस्रायलचा पण इतिहास आपण कधी पाहिलात तर त्याबद्दल मी चर्चा करेनच. पण पहा, अगदी इस्रायल सध्याला जे काही करतं ते जर पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प यांना त्यामध्ये पडण्याची आवश्यकता नव्हती, परंतु आता ते पडलेले आहेत. मग अगदी जर पहा, त्यांनी प्लॅन तरी करून येणं गरजेचे होते, परंतु ते विदाऊट प्लॅन आले, मग ते फसलेले आहेत आता. त्यामुळेच म्हणतात पहा की UPSCमध्ये पण किंवा हे महात्मा गांधी यांचं कोट आहे, म्हणजे अरिहंत पुस्तकावरती ते बेसिकली छापून येतं पहा. तर जर तुमचं ड्रीम असेल तर त्याचा एक प्लॅन ठेवा, अन्यथा ते काय असेल तुमचं फक्त ड्रीमच बनून राहील. ओके, मग तसंच झालेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं, त्यांच्याजवळ प्लॅन नाही आहे. ओके, विदाऊट प्लॅन जर तुम्ही ॲक्शन करायला जाल तर तुम्ही त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहतं, तुम्ही त्याला प्रत्यक्षामध्ये उतरवू शकत नाही. की तुमच्यासाठी पण नक्कीच आहे, जर तुम्ही UPSC आणि MPSC करणार आहात तर प्लीज प्लॅननुसार करा, नियोजनबद्ध राहा, जेणेकरून पहा तुम्हाला पण नक्कीच तुमचं जे ड्रीम आहे ते अचीव करता येईल. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचं एडिटोरियल होतं. यामध्ये जास्त काही महत्त्वाचं गरजेचं नाही आहे, पहा स्किप केलात तरी चालेल. फक्त एकच अभिनंदन आहे की भारत सरकारने ही डील कॅन्सल केली आहे. ओके, व अगदीच आपल्याकडे डिटेल्सच नव्हते, त्यामुळे आपण खुशच आहोत पहा. व ठीक आहे, 1 तास त्या दिवशीचा गेला, परंतु आपली डील कॅन्सल झाली. ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते परत एकदा आपल्याकडूनच आहे, हे आपण इथं निश्चिंतरित्या सांगू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, महाभियोगाचा प्रस्ताव प्रतिकात्मक पण महत्त्वाचा. यासाठी तुम्ही माझं पूर्वा दिवशीचं लेक्चर नक्कीच पाहू शकता. आय थिंक 14 मार्च रोजीचं व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे. ज्ञानेश कुमार, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आलेला आहे. व महाभियोगाचा प्रस्ताव जर पारित करायचं म्हटलं तर कशी इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. तर प्लीज पहा, त्याचे नोट्स मी दिलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते लेक्चर आणि टाईम स्टॅम्प पण मी तिथे दिले आहेत, त्या लेक्चरमधून तुम्ही ते पाहू शकता. इफेक्टिव्ह मेजॉरिटीसाठी काय काय करावं लागतं. स्पेशल मेजॉरिटी होती ती. ओके, इफेक्टिव्ह मेजॉरिटी त्याच्यापूर्वी पाहिलं होतं आपण, जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी तो प्रयत्न केला गेला होता इफेक्टिव्ह मेजॉरिटीनुसार. त्याच्यानंतर आता स्पेशल मेजॉरिटीनुसारच कोणाला पदावरून काढण्यात येतं तर चीफ इलेक्शन कमिशनरला काढण्यात येतं. ओके, मग त्यासाठी ही स्पेशल मेजॉरिटी लागते पहा. यासोबतच आणखीन मी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याबद्दलचे संपूर्ण नोट्स इथं दिलेले आहेत. हे जे नोट्स आहेत पहा, तुम्ही हे 5 मिनिटामध्ये वाचून घेऊ शकता, कारण मी जर ह्याचं व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर अगदीच पहा मला 15 मिनिट लागतील. त्यामुळे अगदी तुमचं पण टाईम वाचेल व यासाठी तुम्ही हे नोट्स नक्कीच वाचून घेऊ शकता. यामध्ये मी सर्व पॉईंट्स दिलेले आहेत. ओके, पण शेवटी जाता जाता मी इथं मेन्स पर्स्पेक्टिव्हनुसार एक प्रश्न पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या 3पैकी एक पादी प्रश्न लिहून या प्रश्नाचं उत्तर लिहून मला टेलिग्रामवरती सेंड करू शकता. पहा, तर इथं प्रश्न 3 दिले आहेत पहा. मुख्य जे निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी
असलेल्या घटनात्मक तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर आयोगासमोरील सध्याची आव्हाने. प्लीज या प्रश्नाचं तरी तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. पहा, आयोगासमोरील सध्याची आव्हाने आणि निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा. ओके, हे सोल्युशनसाठी आहे, हे तुम्ही सुचवू शकता, परंतु या प्रश्नाचं प्लीज शक्य झालं तर उत्तर लिहून तुम्ही मला पाठवू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. इथून दुसरी न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही आहे. पहा, ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे का, संजीवनी उद्योगाकडून इथेनॉल स्टोव्हचे संशोधन. LPG गॅसला पर्याय, केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा. आता पहा, LPG. ओके, LPG सध्याला शॉर्टेज चालू आहे. या निमित्ताने पहा, अगदीच हा प्रश्न जर इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर विचारण्यात आला की LPGला पर्याय तुम्ही देऊ शकता का, तर आपल्याकडे काय आहेत, एक इंडक्शन आहेत. ओके, मग इंडक्शनबद्दल पण एक आर्टिकल आहे द हिंदूमध्ये, तर डायरेक्टली आपण ना त्या आर्टिकलकडे जाऊयात. ओके, एकच मिनिट दा, कुठे गेला तो आर्टिकल. तर हे पहा इथे, व्हाय इंडिया मस्ट इलेक्ट्रिफाय इट्स किचन्स. ओके, कारण आता अगदीच जर तुम्ही शॉर्टेज पाहिलात व LPG आपल्या भारत देशामध्ये सफिशियंट आहे का, किंवा आपण आत्मनिर्भर आहोत का LPGमध्ये, तर बिलकुल नाही. आपल्याला दुसऱ्या देशांकडून LPGला आयात करावी लागते, बरोबर आहे. मग याऐवजी आपण जर काय केलं, पहा, जे इंडक्शन्स आहेत त्यावरती जर आपण संपूर्ण आपलं शिफ्ट झालो तर ते बेटर होईल, असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे. तर हे असं का, तर पहा, जर तुम्ही LPGचा वापर केला तर तुमचं जे गॅस आहे तर 40% त्याचा फक्त इफेक्टिव्ह यूज केला जातो, व जर तुम्ही इंडक्शनचा जर वापर केलात ना तर तिथं 85% इफेक्टिव्ह यूज होईल. आता हे 40% आणि 85% इफेक्टिव्ह यूज कसा, तर पहा, ज्यावेळेस तुम्ही गॅस पेटवता, ओके, व त्यावरती जर एखादी बर्तन जर ठेवलात, म्हणजे भांडं जर त्यावरती ठेवलात, तर पहा, जे ऊर्जा आहे किंवा जी उष्णता आहे, जी जाळ आहे खालचा, तो फक्त त्या भांड्यावरच जातो का, तर बिलकुल नाही. ओके, जी उष्णता आहे ना ती 40%च त्या भांड्याला मिळते, बाकी जी 60% उष्णता आहे एन्व्हायरमेंटमध्येच नष्ट होते. ओके, त्यामुळे 40%च इफेक्टिव्ह आहे ती LPG. पण तुम्ही जर ते इंडक्शनबद्दल जर पाहिलात तर 15% एन्व्हायरमेंटमध्ये ती उष्णता जाते व 85% ती भांड्यांवरती इफेक्टिव्ह पडते. का, तर पहा, आता जे सध्याचे जे मॅग्नेटिक इंडक्शन्स आलेले आहेत ते डायरेक्टली पहा भांड्याला चिटकून असतात व तशा पद्धतीने ते त्यांचं भांड्याला उष्णता देण्याचं काम करतात. त्यामुळे फक्त पहा, त्याचा लॉस जो होतो तो 15% एनर्जी लॉस होतो, बाकी 85% ती इफेक्टिव्ह आहेत. व अगदी एनर्जी कन्झम्पशनमध्ये जर तुम्ही पाहिलात तर अगदीच जे LPG आहे ते सध्याला महाग पडत आहे व इंडक्शन जे आहेत ते सध्याला स्वस्त पडत आहेत. मग हे सर्व जर गणित पाहिलात तर अगदी, आणि याला जर ग्रेट गेममध्ये जर तुम्ही घेऊन गेलात, जसं की पहा, आपला जे LPG आहे ती आयात करावं लागतं. आयात करत असताना आपल्याला त्याचे पैसे कशामध्ये द्यावं लागतात, तर डॉलरमध्ये द्यावं लागतात. मग हे जर पैसे आपल्याला डॉलरमध्ये जर पे करायचे म्हटलात तर ते परवडणार आहे का आपल्याला, तर बिलकुल परवडणार नाही. पहा, कारण आपल्याकडे ऑलरेडी डॉलरचा जो पुरवठा आहे तो कमी आहे व अगदी डॉलरची मागणी आपल्याकडे जास्त असते. मग यामुळे आपला जो रुपया आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. आता त्याला 92 रुपये आहे. पहा, मग याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो, पहा, जे आत्मनिर्भर आपण इंडक्शनमध्ये आहोत याचा वापर आपण नक्कीच करू शकतो, जेणेकरून जी डॉलरची मागणी आहे ती जास्त वाढणार नाही. ओके, व डॉलरचा सप्लाय अगदीच तशा पद्धतीने तेवढा जर राहिला तर आपला जो रुपया आहे ना तो स्टेबल राहण्यामध्ये तिथं नक्की मदत होईल. त्याच्यानंतर पहा, ज्यावेळेस अगदी वॉर लाईक सिच्युएशन, सध्याला मिडल ईस्टची सिच्युएशन आहे. पहा, म्हणजे आता अगदी ही जर सिच्युएशन 2 महिने जर तसंच राहिली तर आपल्याकडे LPGचं खूप मोठं शॉर्टेज होईल व आपण ते रोखू शकणार आहोत का, तर नाही. पहा, त्या देशांच्या त्या पॉलिसी आहेत, मग आपण त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट वगैरे तसं करू शकणार नाही. किंवा अगदीच पहा, स्टेट ऑफ हॉर्मुझमधून सध्याला इराणने आपल्याकडे शिप पाठवण्यास सुरुवात केलेली आहे, परंतु ते किती दिवस किंवा अगदी त्यावरती आपण भरोसा ठेवू शकणार नाही. मग हे सर्व जर पाहिलं तर सध्याला काय गरजेचं आहे, तर इंडक्शनवरती आपण शिफ्ट जर झालो तर ते बेटरच आहे. मग यासाठीच पहा, तुम्हाला आठवत असेल किंवा अगदी एक पॉलिसी आहे न्यूयॉर्कमध्ये, त्यांनी 7 मजली जर तुमची बिल्डिंग असेल ना तर तिथं डायरेक्टली इंडक्शनला तिथं प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, असं त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये ठेवलं आहे. म्हणजेच अगदी जर तुम्ही नवीन बिल्डिंग बांधत असाल तर तिथे अगदी ज्या पद्धतीने गॅसची पाईपलाईन केली जाते अगदी त्याच धर्तीवर तिथे त्यांनी काय केलं आहे, तर इंडक्शन तिथं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे व ते इंडक्शनचा वापर पाहताना सोलारवरती करत आहेत. ओके, आता अगदी आज पण आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरावरती आता सोलार येत आहेत. मग त्या सोलारचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. मग त्याच इलेक्ट्रिक एनर्जीला तुम्ही इंडक्शनसाठी पण यूज करू शकता ना. व पहा, भारत सरकारचं तर ध्येय आहे ना की इलेक्ट्रिफाय करायचं आहे आपल्याला, सोलार ऊर्जा जी आहे ती सगळीकडे आणायची आहे. म्हणजे अगदी आज सध्याला जर तुम्ही पाहिलात तर 24 गिगावॅट आपल्याला 2024-26मध्ये पाहायला येतं. ते आता आपल्याला किती 2030पर्यंत 41 गिगावॅट एनर्जी तिथं ट्रान्सफर करायचं आहे सोलार एनर्जीमधून. मग आपली जर तेवढी मोठी योजना जर असेल, यासोबतच पहा इंटरनॅशनल सोलार अलायन्स
भारत आणि फ्रान्स या दोघांनी मिळून काढलेला आहे. मग हे सर्व जर पाहिलं तर अगदीच पहा आपल्यासाठी सोलार एनर्जी व सोलार एनर्जीपासून आपण इलेक्ट्रिक एनर्जी घेतल्यानंतर इंडक्शनमध्ये त्याचा वापर आपण नक्की करू शकतो. मग आपल्याला स्वस्तात मध्ये कोणतं परवडेल तर अगदीच पहा आपल्याला इंडक्शन आज घडीला परवडेल. मग यामुळेच इथे आर्टिकल आलेला होता पहा, सॉरी म्हणजे हा द हिंदूमध्येच आर्टिकल आला आहे की आपण इंडक्शनकडे जाऊयात. पण याच्याही अगदी दुसरीकडे जर तुम्ही पाहिला तर आता LPGला आपण दुसरीकडे सोल्युशन एक कोणतं दिलं, इंडक्शन कुकरचं दिलं किंवा इंडक्शनचं दिलं. यासोबतच आणखीन एक जर तुम्ही म्हटलात तर इथेनॉलचं स्टोव्ह याचं संशोधन केलं गेलेलं आहे. आता अगदीच जे आपल्याकडे स्टोव्ह असतं पहा, हे अशा पद्धतीने गॅसची शेगडी असते. आता यापूर्वी आपण काय करत आहोत तर LPG सिलेंडर तिथे यूज करत आहोत. पण आता जर आपण इथं इथेनॉलचं सिलेंडर लावलं तर ते पण बेटर आहे पहा, कारण आपण इथेनॉलमध्ये पण सध्याला आत्मनिर्भर आहोत ना. मग आपण इथेनॉलचा जर इथं वापर केला तर LPGचं जे शॉर्टेज आहे आपला त्याची जास्त पिन आपल्याला टोचणार नाही. जेणेकरून अगदीच पहा डॉलर किंवा जे रुपया जो आहे तो रुपया आपला स्ट्रॉंग असेल, अन्यथा पहा रुपया आणखीन गटांगळ्या खाऊ शकेल. मग यासाठी सध्याला संशोधन चालू आहेत व LPGला पर्याय आहेत का तर बिलकुल यस, LPGला आज घडीला पण पर्याय उपलब्ध आहेत. फक्त भारत सरकारची पॉलिसी त्या पद्धतीने आता जाणं गरजेचं आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला आता अगदी योग्यरित्या समजला आहे. त्याच्यानंतर पुढे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. त्यानंतर पहा द हिंदूमध्ये पण जी महत्त्वाची बातमी होती हीच होती की ओके पुढे चला, एक बातमी होती हां ही पहा, वन बॅटल आफ्टर अनादर विन्स ऑस्कर इन कोऑर्डिनेशन फॉर पॉल थॉमस अँडरसन. पहा नो ऑस्कर, वन बॅटल आफ्टर अनादर जिंकलेले आहेत. तर प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची बातमी पहा, ट्रम्प सेज वी आर टॉकिंग टू इराण बट इट इज नॉट रेडी टू ड्रिल. म्हणजे अगदी हास्यास्पद ही बातमी आहे. एकेकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त एका दिवसामध्ये मी हे युद्ध संपवू अशा पद्धतीने भाषा करणारे आता इराणसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत, पण इराण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डील करायला तयार नाही. म्हणजे अगदी मुंगी पण हत्तीला हरवू शकते हे आपल्याला या न्यूजमधून दिसू शकतं. ओके, थोडंसं हे प्रतिकात्मकच आहे पण तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण पहा जास्त डीपली वगैरे तुम्ही जर का जाऊयात व मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की न्यूज इन प्रोसेस असेल तर थांबलेलं अगदीच आपल्यासाठी पण बेटर असेल. कारण पहा आपण त्याचा परिपूर्ण अभ्यास करू व दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाने जर त्याला स्टे दिलं किंवा ती सुप्रीम कोर्टाने पॉलिसीज रद्द केली तर ते आपल्यासाठी गरजेचं नसतं. ओके, त्यानिमित्ताने विश्वास ठेवा. आता उद्यापासून परत एकदा रेग्युलर आपले लेक्चर्स असतील. त्यानंतर आपण आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.